सरकारसोबत एखादा करार करणं म्हणजे काय? हे आपल्या नेहमीच्या डीलसारखं अजिबात नाही. याचे नियम वेगळे आहेत आणि ते खूपच महत्वाचे आहेत. चला तर मग या सरकारी करारांच्या दुनियेत शिरूया आणि पाहूया की हे खेळाचे नियम नक्की काय आहेत. तर मग सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, सरकारचं एखादं वचन किंवा प्रॉमिस कायदेशीररित्या बंधनकारक कसं होतं? म्हणजे सरकारला एखादं काम करायचं असेल तर त्यासाठी नक्की काय प्रक्रिया असते? हे काही साध्या हस्तांदोलनाने किंवा तोंडी बोलण्याने होत नाही. यामागे एक अत्यंत मजबूत प्रक्रिया आहे जी थेट आपल्या संविधानानेच ठरवून दिली आहे. शेवटी हा पैसा आपल्या सर्वांचा आहे, जनतेचा आहे, त्यामुळे नियम कडक असणारच. या संपूर्ण प्रक्रियेला आपण एक संवैधानिक लॉकबॉक्स समजू शकतो. हा लॉकबॉक्स उघडल्याशिवाय, म्हणजे हे नियम पाळल्याशिवाय कोणताही सरकारी करार वैध मानला जात नाही. चला पाहूया या लॉकबॉक्समध्ये नेमकं आहे तरी काय. आणि या लॉकबॉक्सची किल्ली कुठे आहे? ही किल्ली आपल्याला सापडते थेट आपल्या संविधानाच्या कलम 299 मध्ये. हे एकच कलम सरकारी करारांची संपूर्ण नियमावली ठरवतं. तर मग या कलम 299 मध्ये नेमकं काय आहे? यात 3 साध्या, सरळ पण अत्यंत महत्त्वाच्या अटी आहेत, ज्या पाळल्याच पाहिजेत. पहिली अट, करार नेहमी लेखी म्हणजे रिटन फॉर्ममध्ये हवा, तोंडी नाही. दुसरी, ज्या व्यक्तीने त्यावर सही केली आहे ती व्यक्ती सरकारकडून तसं करण्यासाठी अधिकृत म्हणजे ऑथराइज्ड असावी. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची, तो करार राष्ट्रपती किंवा राज्यपालांच्या नावानेच केलेला असावा. आता हे नियम किती सिरियसली घेतले जातात याचं एक उदाहरण बघूया. युनियन ऑफ इंडिया विरुद्ध NKP लिमिटेड या केसमध्ये काय झालं, एका अधिकाऱ्याने करारावर सही तर केली, पण तो त्या विशिष्ट कामासाठी अधिकृतच नव्हता. प्रकरण कोर्टात गेलं आणि कोर्टाने स्पष्ट सांगितलं, सही करणारी व्यक्ती अधिकृत नसल्यामुळे हा करार अवैध आहे. यावरूनच कळतं की अधिकृत सही नसेल तर तो करार फक्त कागदाचा कपटा आहे. ठीक आहे, नियम तर खूप कडक आहेत, पण समजा चुकून हे नियम पाळले गेले नाहीत तर मग काय होतं? त्याचे परिणाम खूपच गंभीर असू शकतात. DG फॅक्टरी विरुद्ध राजस्थान राज्य या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलंय की जर कलम 299 नियम पाळले नाहीत तर तो करार कायद्याच्या दृष्टीने अस्तित्वातच नाही, म्हणजे तो लागूच करता येत नाही, त्याला कायद्याचं कोणतंही संरक्षण मिळत नाही. पण आता इथे एक मोठा पेच निर्माण होतो. विचार करा, एका कॉन्ट्रॅक्टरने आपलं काम अगदी इमानदारीने पूर्ण केलं. समजा एक पूल बांधला, पण नंतर कळलं की करारात एक छोटीशी तांत्रिक चूक होती. मग काय? सरकारने तर पुलाचा वापर सुरू केलाय, पण कॉन्ट्रॅक्टरला त्याचे पैसे मिळणार नाहीत का? हे तर अन्यायकारक वाटतंय नाही हा? बरोबर. आणि अशाच संभाव्य अन्यायावर आपल्या कायद्याकडे एक उत्तर आहे. एक प्रकारचं सेफ्टी नेट किंवा सुरक्षा कवच. हे कवच अशा परिस्थितीत न्यायाची बाजू घेतं. यालाच कायद्याच्या भाषेत म्हणतात अन्याय्य समृद्धीचा सिद्धांत, म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ अनजस्ट एनरिचमेंट. याचं तत्त्व अगदी सोपं आहे. कोणीही, अगदी सरकारसुद्धा, दुसऱ्याच्या मेहनतीवर किंवा खर्चावर अन्यायकारकपणे स्वतःचा फायदा करून घेऊ शकत नाही. करार तांत्रिकदृष्ट्या अवैध असला तरी जर एखाद्या पक्षाने फायदा घेतला असेल तर त्याला त्याची किंमत मोजावीच लागेल. आणि हे सुरक्षा कवच येतं कुठून? तर भारतीय करार कायद्याच्या कलम 70 मधून. हे कलम एक प्रकारे अर्ध करार तयार करतं. सोप्या भाषेत हे कलम म्हणतं की जर तुम्ही एखाद्याच्या कामाचा किंवा वस्तूचा फायदा घेतला असेल तर तुम्हाला त्याचे पैसे द्यावेच लागतील, करार वैध असो वा नसो. याचं एक क्लासिक उदाहरण म्हणजे पश्चिम बंगाल राज्य विरुद्ध BK मोंडल ही केस. इथे एका ठेकेदाराने सरकारसाठी एक इमारत बांधली. करारात काही तांत्रिक चुका होत्या, त्यामुळे तो अवैध ठरला, पण सरकारने ती इमारत वापरायला सुरुवात केली. प्रकरण कोर्टात गेलं आणि कोर्टाने स्पष्ट निकाल दिला, जरी करार अवैध असला तरी सरकारने कामाचा फायदा घेतला आहे, त्यामुळे त्यांना ठेकेदाराला पैसे द्यावेच लागतील. बघा, न्याय झाला. आतापर्यंत आपण पाहिलं की करार कसा बनतो आणि तो अवैध ठरला तर काय होतं. पण अजून एक अँगल आहे करार देण्याच्या प्रक्रियेचा. आणि इथे न्यायव्यवस्था एका पंचाची म्हणजे रेफरीची भूमिका बजावते. सरकारला वाटेल त्याला कंत्राट देण्याचं स्वातंत्र्य आहे का? तर हो आणि नाही. स्वातंत्र्य नक्कीच आहे, पण ते अमर्याद नाही. सरकार आपला कंत्राटी भागीदार निवडताना मनमानी किंवा पक्षपात करू शकत नाही. ही निवड प्रक्रिया नेहमीच न्याय्य आणि पारदर्शक असायला हवी. आणि ही प्रक्रिया न्याय आहे की नाही हे तपासण्याचं काम करतं न्यायालय न्यायिक पुनरावलोकनाच्या माध्यमातून. पण इथे खूप सूक्ष्म पण महत्त्वाचा मुद्दा आहे. न्यायालय हे नाही तपासत की सरकारने घेतलेला निर्णय चांगला होता की वाईट,
ते फक्त एवढंच बघतं की निर्णय घेण्याची पद्धत बरोबर होती की नाही. म्हणजे कोर्ट निर्णयाचा नाही तर निर्णय प्रक्रियेचा पंच आहे. साधारणपणे न्यायालय 3 गोष्टी तपासतं. निर्णय घेताना काही अवैध गोष्ट तर झाली नाही ना? निर्णय घेण्याची प्रक्रियात सदोष होती का? किंवा घेतलेला निर्णय इतका अतार्किक आहे का की कोणताही समंजस माणूस तसा निर्णय घेणारच नाही? चला तर मग या सगळ्या चर्चेचा सारांश काय? सरकारी करारांची ही संपूर्ण इमारत 3 मजबूत स्तंभांवर उभी आहे. पहिला स्तंभ आहे कलम 299, जो एक लॉकबॉक्स आहे जो कराराला अधिकृत आणि सुरक्षित करतो. दुसरा स्तंभ आहे कलम 70, जे एक सुरक्षा कवच आहे जे करार अवैध ठरल्यास होणाऱ्या अन्यायापासून वाचवतं. आणि तिसरा स्तंभ आहे न्यायालयीन पुनरावलोकन, जो एका निष्पक्षपाती पंचाची भूमिका बजावतो, जो संपूर्ण प्रक्रियास न्याय्य आणि पारदर्शक असल्याची खात्री करतो. पण हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतोच. हे जे कडक नियम आहेत ते खरंच आपल्या सार्वजनिक पैशाचं रक्षण करतात की मग ते प्रगतीच्या आड येणारी लाल फिताशाही बनले आहेत? नियम आणि प्रगती यांच्यातला हा समतोल कसा साधायचा हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.